विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. आणि या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीविषयी जे काही महत्त्वाचे पीवायक्यू किंवा परीक्षेला अतिसंभाव्य प्रश्न त्यांच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. लक्ष द्या, महाराष्ट्र राज्य. आपणा सर्वांना माहित आहे बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट किंवा या कायद्याचं नाव आहे मुंबई राज्य पुनर्रचना कायदा. मुंबई राज्य पुनर्रचना कायदा 1960 संसदेमध्ये पारित झाला आणि यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. पण आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. मग महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली? यदा कदाचित जर प्रश्न आला, लक्षात असू द्या, मुंबई राज्य पुनर्रचना कायदा 1960. मग यावर आधारित काही महत्वाचे पीवायक्यू आहे किंवा काही महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न आहे. मग आपल्याला माहित आहे आपलं अशा प्रकारचं महाराष्ट्र राज्य. तात्पुरता महाराष्ट्र राज्याचा जर नकाशा काढला, तात्पुरता नकाशा आहे. तर साधारणतः अशा प्रकारचा हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा काढला तर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रच्या सीमेला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहे? तर साधं सरळ उत्तर आहे, महाराष्ट्र राज्याच्या सीमेला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहे. पण फक्त 6 राज्यांच्या सीमा हे पाठ करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला माहित पाहिजे कोणत्या बाजूला कोणती सीमा. तर ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राच्या या बाजूला अशा प्रकारचे केंद्रशासित प्रदेश आहे आणि या बाजूला जे राज्य आहे ते राज्य म्हणजे गुजरात नावाचं. गुजरात. याचबरोबर महाराष्ट्राच्या ह्या बाजूला जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश. तर लक्ष द्या आणि डायग्राम बघून मला उत्तर द्या, महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि छोटंसं असणारं गोवा, म्हणजे याचं उत्तर आहे 6 राज्यांच्या सीमा. महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहे? काय उत्तर आहे आपलं? 6 उत्तर आहे. अभ्यास करायचा प्रॉपर, डिटेल, अॅनालिटिकल आणि बेस क्लिअर असला तरच आपल्याला मार्क मिळतात. मग हे शिकवणं म्हणजे बेस क्लिअर करणं आहे. त्या दृष्टिकोनातून लक्ष देत राहा. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कोणते राज्य स्थित आहे? मग विचारलेलं आहे उत्तर दिशेला कोणते राज्य स्थित. भूगोलाचा अभ्यास करायचा 2 गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टी आहे दिशा आणि दुसऱ्या गोष्टी आहे नकाशा. मग आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचा हा पॉइंट आहे आणि नकाशावर एक दिशा नेहमी दाखवलेली असते. कोणती दिशा आहे? उत्तर. त्याच्या विरुद्ध दिशा असणार आहे दक्षिण. त्याच्या उजव्या बाजूला दिशा असते ती म्हणजे पूर्व आणि इकडे दिशा असते ती म्हणजे पश्चिम. तर अशा प्रकारचं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. पण भूगोलामध्ये फक्त या 4 दिशा नाही तर अजून 4 उपदिशा सुद्धा. यामध्ये उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये आहे ईशान्य नावाची दिशा आहे. दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये आग्नेय दिशा आहे. याचबरोबर पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये नैऋत्य दिशा आहे. दिशा परफेक्ट झाल्या तरच भूगोलात उत्तर देता येतात. आणि इकडे जी दिशा आहे ती म्हणजे वायव्य दिशा. अशा प्रकारच्या महत्वाच्या भूगोलात 8 दिशा आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे, महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला. मग इथे पॉइंट ठेवला आणि वरती गेलं तर येते उत्तर दिशा. आणि या संदर्भात जर विचार केला, ह्या डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य? कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश.
तर महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे? तर अशा प्रकारचा मध्य प्रदेश हा महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला असणार आहे. पुढे वळूया. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला. दिशा फार महत्वाची आहे. प्रश्न वाचणं फार व्यवस्थित गरजेचं आहे. प्रश्न वाचला की आपली उत्तराची अर्धी बॅकग्राऊंड तयार होऊन जाते. व्यवस्थित प्रश्न वाचायचा. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आणि नुसती राज्यावर नाही थांबलेली, विचारलेला आहे कोणता केंद्रशासित. मग जेव्हा आपण नकाशाचा अभ्यास करू, पाठांतर करायचं नाही, जिओग्राफीमध्ये पाठांतर करावं लागत नाही. नकाशा बघायचा आणि फोटोग्राफिक मेमरीने ते मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. मग या दृष्टिकोनातून आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला, मग इथून या बाजूला जर गेलं तर कोणती दिशा आहे? वायव्य दिशा. मग ह्या नकाशात आता बघू, इकडे जर गेलं तर इकडे आहे वायव्य दिशा. मग आपल्या लक्षात येतं इथे हा केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली. पण व्यवस्थित लक्ष द्या, आताच मागे केंद्र सरकारने दादरा नगर हवेली आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेश एकत्र केलेले आहे. एकच केंद्रशासित प्रदेश निर्माण केला, त्याला नाव दिलेलं आहे दादरा नगर हवेली आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेश. पुरता आहे नकाशा. हा आपला भारत देश आहे आणि या भारत देशात जे काही महाराष्ट्राला लागून केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये इकडच्या भागात आहे दादरा नगर हवेली. हा दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून आहे आणि इकडच्या भागात आहे दमण आणि इकडच्या भागात आहे दीव. आणि आता केंद्र सरकारने दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेश एकत्र केले आणि दादरा नगर हवेली आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेश असं एक मोठं नाव दिलेलं आहे. मग आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या वायव्येला एकतर दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे आणि गुजरात नावाचं राज्य आहे. तर आपल्या प्रश्नाकडे येऊया. मग आपल्या लक्षात येईल नुसतं गोवा कर्नाटक यांचा काही संबंधच नाही, तर महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात नावाचं राज्य आणि कोणता केंद्रशासित प्रदेश आहे? दादरा नगर हवेली. त्याला दादरा नगर हवेली आणि दीव दमण असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे दादरा नगर हवेली आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे? उत्तर द्यायचं आहे. दादरा नगर हवेली आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे असा माझा प्रश्न आहे. कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला उत्तर द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? प्रश्न एकदम साधा आहे, सरळ आहे, पण महत्वाचा सुद्धा. मग महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? उत्तर सांगून टाकतो, नंतर एक्सप्लेनेशन सांगतो. तो आहे मध्य प्रदेश. सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. सध्या व्यवस्थित मी अनालिसिस सांगतो आहे, एक एक मुद्दा आपण कव्हर करतो आहे. सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? त्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत, आज मी तिला महाराष्ट्रात जवळजवळ 36 जिल्हे आहेत. पण यामध्ये जर बघितलं तर या बाजूला इकडे पालघर नावाचा जिल्हा आहे, पालघर. यानंतर इकडे पसरलेला हा आपला नाशिक जिल्हा, या बाजूला नंदुरबार नावाचा जिल्हा, इकडे पसरलेला, थोडासा मागे राहिला, तर इकडे हा नंदुरबार जिल्हा आहे आणि इकडे हा धुळे जिल्हा आहे. या धुळे जिल्ह्याला लागून इकडे हा जळगाव नावाचा जिल्हा आहे. मराठीमध्ये लिहितो, फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे, पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जळगाव, जळगावला लागून या भागात विदर्भाची सुरुवात आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाण्याला लागून या भागात आहे अमरावती. अमरावती जिल्ह्याला लागून इकडे जिल्हा पसरलेला आहे नागपूर नावाचा जिल्हा. हा कोपऱ्यात महाराष्ट्रातील अत्यंत लहान जिल्हा, तो म्हणजे भंडारा, आणि इकडे जिल्हा आहे गोंदिया. तर अशा प्रकारचं आपल्याला लक्षात येते की सगळ्यात जास्त जिल्हे याच राज्याला लागून आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजेच मध्य प्रदेश राज्याला लागून एकूण किती जिल्ह्यांची सीमा आहे? 8 जिल्ह्यांची सीमा. आणि बाकी जर राज्य आपण बघितली, काढून देतो हवं तर,
तर लक्षात आणून देतो. बाकी जर राज्य आपण बघितली तर इकडे जिल्हा आहे गडचिरोली, या बाजूला जिल्हा आहे चंद्रपूर, या बाजूला जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, इकडे जिल्हा आहे नांदेड नावाचा जिल्हा आहे. नांदेड, नांदेडला लागून हा लातूर नावाचा जिल्हा आहे. लातूरला लागून या बाजूला धाराशिव नावाचा जिल्हा, इकडे हा सोलापूरचा भाग आहे. तात्पुरता नकाशा आहे तुम्हाला समजण्यासाठी फक्त. सोलापूर, सोलापूरला लागून हा सांगली जिल्ह्याचा भाग आहे. सांगली, इकडे या कोपऱ्यात कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे आणि शेवटी हा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. जाऊ द्या, बाकी जिल्ह्यांचा संदर्भ नाही, पण आपल्या लक्षात येतं जवळजवळ 8 जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? मध्य प्रदेश. बाकी सगळ्या जिल्ह्यांच्या सीमा कमी आहे. तर आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला? त्या राज्याला आहे मध्य प्रदेश, आणि मध्य प्रदेशला लागून किती जिल्ह्यांच्या सीमा आहे? तर 8 जिल्ह्यांच्या सीमा आहे. उत्तर महाराष्ट्राच्या भागातल्या 8 जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश राज्यात आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून असलेले सर्वात लहान राज्य कोणते? तर फार महत्वाचं आहे, महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून असणारे सर्वात लहान राज्य कोणते? तात्पुरता संदर्भ बघितला पुरता नकाशा आहे, फक्त एका तुम्हाला समजण्यासाठी देतोय. तर महाराष्ट्राची ही दक्षिण सरहद्द आहे आणि दक्षिण सीमेला लागून या बाजूला राज्य आहे तेलंगणा, या बाजूला राज्य आहे कर्नाटक, आणि या बाजूला राज्य आपल्याला दिसतंय हे आहे गोवा. मग महाराष्ट्राचा हा सेंटर म्हणजे ही दक्षिण दिशा आहे आणि दक्षिण दिशेला लागून 3 महत्वाची राज्य आहेत. पण प्रश्न विचारलाय सर्वात लहान राज्य कोणते? लगेच तुम्हाला डायग्राम वर दिसत आहे कोणते राज्य आहे, तर गोवा राज्य. भारतातील सर्वात लहान आकाराचं राज्य, फक्त 3000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 17,000 चौरस किलोमीटर आहे. नाशिक जिल्ह्याचं 15,000 चौरस किलोमीटर आहे. पण गोवा राज्याचं क्षेत्रफळ फक्त 3000 चौरस किलोमीटर एवढं भारतातील सर्वात लहान आकाराचं राज्य आहे. मग सर्वात लहान राज्य कोणते? तर ते आहे गोवा राज्य. यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याला लागून नाही? तेलंगणा राज्याला लागून नाही असा जिल्हा ओळखा. मग तेलंगणा राज्याला लागून नाही त्याचा जर संदर्भ आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की तेलंगणाला लागून पहिला हा जिल्हा आहे गडचिरोली. यानंतर इकडचा जिल्हा आहे हा आहे चंद्रपूर. याचबरोबर इकडे जो जिल्हा आहे हा आहे यवतमाळ. यानंतर या बाजूचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. या जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. मग प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तेलंगणा राज्याला लागून नाही. गडचिरोली लागून आहे आपल्याला माहित आहे. चंद्रपूर लागून आहे आपण बघितलेला आहे. नांदेड पण आहे पण लातूरची सीमा लागून नाही. म्हणजेच आपला आन्सर काय आहे, तर आपला आन्सर असणार आहे लातूर जिल्हा. लातूर तेलंगणाला लागून नाही. हा बघा, इकडे हा नांदेड कर्नाटकला पण लागून आहे, तेलंगणाला लागून आहे, पण लातूर नावाचा जिल्हा इकडे आहे. लातूर नावाचा जिल्हा इकडे आहे, तो कर्नाटकला लागून आहे. लातूर तेलंगणाला लागून नाही. एकदम साधे सोपे प्रश्न आहे, पण नकाशावर जर आपल्याला कमांड मिळाली तरच आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी पाय रोवून उभं राहता येईल. एकदम साधे प्रश्न आहे, पण नकाशावर कमांड मिळाली पाहिजे. पाठांतर करून कोणतीच मार्क मिळणार नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट नकाशानुसार. तर लातूर याचं उत्तर आहे. यानंतर महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणते राज्य आहे? एकदम साधा सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणते राज्य आहे? या नकाशामध्ये आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राच्या इकडची दिशा जी आहे ती म्हणजे पूर्व दिशा. मग यानुसार जर बघितलं
तर या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये महाराष्ट्राच्या इकडची दिशा आहे पूर्व दिशा. हे पूर्व दिशेला लागून असणारं राज्य आहे. 2000 साली मध्य प्रदेश पासून वेगळं झालेलं ते म्हणजे छत्तीसगड नावाचं. तर महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणतं राज्य आहे? छत्तीसगड नावाचं राज्य आहे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे? छत्तीसगडची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांना लागून आहे. एकतर हा गोंदिया आणि इकडे हा गडचिरोली. या 2 जिल्ह्यांना लागून आणि पूर्व सीमेवर छत्तीसगड नावाचं राज्य आहे. तर याचं उत्तर आहे पूर्व सीमेला लागून असणारं राज्य. तर ते आहे छत्तीसगड. अत्यंत महत्वाचा आणि एकदम बेसिक मुद्दा आहे. आज आपण फक्त बेसिक बघतो आहोत. तर छत्तीसगड. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांना लागते? तर नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? जरी साधारण डोकं चालवलं तरी लक्षात येतं की गोवा हा भारताच्या दक्षिणेला आहे किंवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. म्हणजे इथे गोवा आहे म्हणजे हा ऑप्शन नसणार. नंदुरबार विचारलाय आणि गोव्याची सीमा विचार, हा ऑप्शन नसणार. त्यानंतर लक्षात येतं की कर्नाटक पण दक्षिणेला आहे म्हणजे हा ऑप्शन नसणार. मग या दोघांपैकी एक ऑप्शन आहे की नंदुरबार जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्यांना लागून आहे. मग याचा जर आपण संदर्भ बघितला तर आपल्या लक्षात येतंय की महाराष्ट्रात या ठिकाणी अशा प्रकारचा हा नंदुरबार जिल्हा, नंदुरबार आणि या नंदुरबार जिल्ह्याला लागून जी राज्य आहे, इकडे लक्षात येतं की इकडे हे राज्य आहे मध्य प्रदेश, इकडच्या बाजूला राज्य आहे गुजरात. म्हणजे इकडे गुजरातला लागून आहे आणि इकडे मध्य प्रदेशला लागून आहे. एका पर्याय लक्षात येतं, पर्याय क्रमांक 1 आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश. नंदुरबार जिल्ह्याला लागून कोणकोणत्या राज्यांची सीमा आहे? गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांची सीमा आहे आणि अशा प्रकारचा हा नंदुरबार जिल्हा. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गोंदिया जिल्ह्याची सीमा. गोंदिया जिल्हा. तर गोंदिया जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना स्पर्श करते? तर गोंदिया जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना स्पर्श करते असा आपल्यासाठी आहे. मग यामध्ये जेव्हा आपण बघतोय तात्पुरता हा महाराष्ट्राचा नकाशा काढला तर विचारलेला आहे गोंदिया जिल्हा. विद्यार्थी मित्र हो, लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा अति पूर्वेकडील हा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया नावाचा जिल्हा. अगदी सारस नगरी किंवा तलावांचा जिल्हा म्हणून पण हा जिल्हा. तर हे जिल्ह्याचं लोकेशन महत्वाचं आहे. हा जिल्हा आहे गोंदिया. मग या गोंदिया जिल्ह्याला लागून असणारी जी राज्य आहे त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की गोंदिया जिल्ह्याच्या वरती इकडे मध्य प्रदेश आणि गोंदिया जिल्ह्याच्या या बाजूला छत्तीसगड नावाचं राज्य. म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात मध्य प्रदेश आणि इकडच्या बाजूला आहे छत्तीसगड. म्हणजेच आंध्र प्रदेश तर कुठेच महाराष्ट्राला लागून नाही, तो आन्सर गेला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे तर खरं वेगळं वेगळं उत्तर आहे, तेलंगणाचं काही. तर लोकेशन लक्षात येणं गरजेचं आहे. तर गोंदिया जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? तर ती आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांना लागून आहे. अशा प्रकारची गोंदिया जिल्ह्यात. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक राज्याला, तर व्यवस्थित वाचा, दक्षिण दिशेला आणि कर्नाटक राज्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? दक्षिण दिशेला आणि कर्नाटक राज्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे किंवा किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? आता दक्षिणेचा कर्नाटकचा संदर्भ बघा. पुन्हा पुन्हा सांगतो, नकाशा तात्पुरता आहे, अगदी घाईमध्ये आणि फक्त तुम्हाला समजून देण्यासाठी सफिशियंट व्हावा म्हणून काढलेला आहे. नाहीतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणू नका. ओके.
तर कर्नाटक राज्य विचारलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे महाराष्ट्राच्या या बाजूला इकडे राज्य आहे कर्नाटक, दक्षिणेला राज्य आहे कर्नाटक, दिलेलंच आहे त्या दक्षिण दिशेला कर्नाटक राज्य. मग कर्नाटकला लागून असणारे जे जिल्हे आहे त्यामध्ये कर्नाटकला लागून असणारा हा पहिला जिल्हा आहे नांदेड. तसा नांदेड हा जिल्हा तेलंगणाला लागून आहे, काही भाग कर्नाटकला पण लागून. यानंतर या भागातला जिल्हा आहे लातूर जिल्ह्यापासून धाराशिव पासून वेगळा झालेला तो म्हणजे लातूर. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद किंवा आता त्याचं नाव आहे धाराशिव. हा धाराशिव जिल्हा आहे. यानंतर या बाजूला जिल्हा आहे हा आहे सोलापूर. सोलापूर सोलापूर नंतर या कोपऱ्यात जो जिल्हा आहे हा आहे सांगली. त्यानंतर इकडे जो जिल्हा आहे छोटासा आहे पण महत्वाचा आहे हा आहे कोल्हापूर. आणि आपल्या लक्षात येते की इकडे अशा प्रकारची ही कर्नाटकची बॉर्डर म्हणजे हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग डायग्रामॅटिक अभ्यास केला तरच आपल्या परीक्षेला उत्तर येतील, पाठांतराने काहीच येणार. त्यामुळे प्रत्येक गोष्ट डायग्रामने दाखवतो, लक्षात असू द्या. तर आपला जो मुद्दा आहे कर्नाटक राज्याला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि मग नंतर सिंधुदुर्ग 1 2 3 4 5 6 आणि 7 किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 7 जिल्हे. हे का पर्याय 7 जिल्हे? हा बघा 3 नंबरचा पर्याय दिसतो. 7 जिल्ह्यांची सीमा कशाला लागून आहे? सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक राज्याला लागून 7 जिल्ह्यांची. आपण बघितलं होतं मध्य प्रदेश राज्याला लागून 8 जिल्ह्यांची सीमा होती. पण कर्नाटक राज्याला लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे? तर 7 जिल्ह्यांची सीमा. अत्यंत बेसिक आणि अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. समजत असतील, समजलं नाही कमेंट बॉक्समध्ये मला सांगत चला. त्या दृष्टिकोनातून आपण क्रेडिट होऊ किंवा अजून चांगली तयारी करूया. हा एक महत्वाची सूचना आहे. आपल्या अकॅडमीच्या वतीने संपूर्ण वनरक्षक अशा प्रकारची बॅच आता लॉन्च झालेली आहे आणि या संपूर्ण वनरक्षक बॅच साठी संपर्क हा क्रमांक दिलेला आहे 8329603029 हा आपला नंबर आहे आणि अगदी 299 रुपयात अशा प्रकारची वनरक्षकची संपूर्ण बॅच आपल्याला मिळणार आहे. जर व्यवस्थित समजत असेल आणि त्या माध्यमातून पुढे जायचं असेल तर याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी करा. तर वनरक्षकची बॅच आहे संपूर्ण वनरक्षक अगदी फक्त 299 रुपया आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया आणि पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या तारखेला? सर्वांना माहित आहे मुंबई राज्य पुनर्रचना कायदा 1960 त्याने सांगितलेलं होतं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 नवीन राज्य होती. म्हणजेच आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो कोणता? 1 मे. मग 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. बाकी 15 ऑगस्ट 1947 ला आपला स्वातंत्र्य दिन आहे. 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिन आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे संदर्भ. एकदम सोपं उत्तर आहे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? मग आपल्याला माहित पाहिजे की अशा प्रकारचं महाराष्ट्र राज्य जेव्हा 1 मे 1960 ला झालं आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे खरे साहेब ते म्हणजे यशवंतरावजी चव्हाण. फार मोठं कार्य आणि कर्तृत्व आहे यशवंतरावजी चव्हाण यांचं. तर हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतरावजी चव्हाण. यानंतर मात्र जर आपल्याला प्रश्न विचारला की महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कोण? तर लक्षात असू द्या महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आहे मारुतीराव कन्नमवार. 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केलं आणि या आक्रमणानंतर संरक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि नेहरूंना लक्षात आलं की उभ्या हिंदुस्थानात असा कोण माणूस आहे जो सैन्य दलाचं मनोधैर्य वाढवेल आणि पुन्हा एकदा भारताला एक चांगली शक्ती हे करेल.
नेहरूंचं लक्ष गेलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे आणि नेहरूंनी यशवंतरावजी चव्हाण यांना दिल्लीला पाचारण केलं. त्यामुळे यशवंतरावजी चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले होते मारुतीराव कन्नमवार. पण त्यानंतर महाराष्ट्राचे तिसरे प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री कोणताही प्रश्न येऊ शकतो. तर महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री आहे वसंतरावजी नाईक. तर वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री, बाकी शरद पवार नंतर मुख्यमंत्री झालेले आहे. पण असे 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात, पहिले मुख्यमंत्री कोण, दुसरे मुख्यमंत्री कोण, वा सर्वात जास्त काळ राहिलेले कोण. अजूनपर्यंत तरी तो रेकॉर्ड वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या चळवळीचा परिणाम होती. तर याचा जर संदर्भ बघितला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. संयुक्त महाराष्ट्र छोडो भारत आंदोलन 1942 आहे, त्याचा आपला जास्त. तर आणि सविनय कायदेभंग आंदोलन 1929, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन आधीचे आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 1946 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती. मग या संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रचंड मोठा लढा दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र पाहिजे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, नकाशा आहे की त्या काळात अशा प्रकारचं हे मुंबई नावाचं राज्य, हे मुंबई नावाचं राज्य, आणि या मुंबई पासून मराठी भाषिकांचा हा विदर्भ जो होता तो मध्य प्रांत आणि वऱ्हाड नावाचं राज्य होतं, त्याचा भाग होता हा विदर्भ, आणि इकडचा हा तेलंगणा हा सुद्धा निजामाच्या राज्याचा भाग. परंतु नंतर निजामाचं राज्य खतम केलं गेलं आणि मराठवाडा आणि हा मराठवाडा निजामाच्या राज्याचा भाग होता. मराठवाड्याने सांगितलं आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्हाला जर आपलं नवीन राज्य निर्माण होत असेल मराठी भाषिकांचं तर आम्हाला तिकडे यायचं. मग यानुसार इकडे हे सहभागी व्हायला तयार झाले. त्यांनी विदर्भाचा जो भाग आहे या मध्य प्रांत आणि वऱ्हाड राज्यात त्यांनी सांगितलं आम्ही पण एकत्र यायला तयार आहोत, आणि मग आपली मुंबई, बाकीचा हा मराठी भाषिकांचा प्रदेश, इकडचा हा निजामाचा मराठवाडा आणि इकडचा हा विदर्भ, हा सगळा एकत्र झाला. एकत्र म्हणजेच काय, संयुक्त. एकत्र करणं म्हणजेच काय, संयुक्त करणं. म्हणजे सगळ्या मराठी भाषिकांना एकत्र करा आणि त्यांचं महाराष्ट्र राज्य स्थापन करा. यासाठी जी चळवळ सुरू झाली 1946 मध्ये तिला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हटलं जातं. आणि या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पहिले अध्यक्ष होते शंकरराव देव. नंतरच्या काळात मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती आहे आणि एकीकरण समिती SM जोशी, याचबरोबर प्रल्हाद केशवात्रे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारला. आणि या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा परिणाम म्हणून नेहरू सरकारला महाराष्ट्र नावाचं राज्य स्थापन करावं लागलं आणि मुंबई महाराष्ट्राला मात्र मिळाली. तर हा संयुक्त महाराष्ट्र. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, जेवढा प्रश्न व्यवस्थित वाचला तेवढा आपल्याला उत्तराचा अर्धा पाठ तिथं. महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते. तर लक्षात असू द्या, महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते नाशिकराव तिरपुडे. तर हे नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. लक्षात असू द्या, नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. खरं तर राज्यघटनेमध्ये कलम 163 मध्ये मुख्यमंत्री पदाविषयी तरतूद केलेली आहे किंवा मंत्रिमंडळाविषयी काही संदर्भ सांगितलेले आहे, पण राज्यघटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही. पण एक राजकीय सोय की आमच्या नंतरचा कोण, यासाठी फक्त उपमुख्यमंत्री पद आहे. त्याला वेगळं असं त्याचे वेगळं असं कोणतंही व्हॅल्यू नाही, पण उपमुख्यमंत्री म्हणून त्याला एक वेगळा स्टेटस आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे. आणि आता मात्र महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री कोण, त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी, फार महत्वाचे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते.
मग स्थापनेवेळी महाराष्ट्राचे जर जिल्हे बघितले तर महाराष्ट्राची स्थापना आहे 1960. आता साल चालू आहे 2026. सध्या किती जिल्हे आहे? 36. पण आपल्या लक्षात येईल की स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रात फक्त 26 जिल्हे होते. महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा 26 जिल्हे होते. पण नंतर 1981च्या आसपास पुन्हा एकदा 2 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले. एक जिल्हा आहे जालना. तर 27वा जिल्हा निर्माण करण्यात आला जालना. 81 मध्ये रत्नागिरी पासून एक जिल्हा वेगळा काढला आणि त्याला नाव दिलं सिंधुदुर्ग. आणि जिल्ह्यांची संख्या झाली 28. यानंतर पुन्हा 1982 मध्ये 2 जिल्हे फोडले गेले आणि 16 ऑगस्ट 1982 ला धाराशिव किंवा उस्मानाबाद पासून लातूर नावाचा जिल्हा निर्माण झाला आणि चांदा किंवा चंद्रपूर यापासून गडचिरोली नावाचा जिल्हा निर्माण. जिल्ह्यांची संख्या झाली 29. 30. पुन्हा 1990च्या आसपास मुंबई बृहन्मुंबई जिल्ह्यातून कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली, वांद्रे हे भाग वेगळे काढले आणि मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. आणि आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो, मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा ठरला? लक्षात असू द्या, हा जिल्हा आहे. याचबरोबर 1998च्या आसपास निवडणुका जवळ आल्या होत्या आणि मग त्या काळात पुन्हा नवीन 2 जिल्हे निर्माण करण्यात आले. त्यामधला 32वा जिल्हा तो निर्माण करण्यात आला, तो म्हणजे नंदुरबार. आणि 33वा जिल्हा निर्माण झाला, तो म्हणजे वाशिम. थोडं सगळं एकाच वेळेस लक्षात राहणार नाही, पण थोडंफार ऐकलं, थोडंफार वाचलं, अनालिसिस केलं, क्रोनॉलॉजी लावली तर परीक्षेला आपल्याला चांगला परफॉर्मन्स करता येतो. नुसतं अवघड अवघड किंवा काय काय करायचं ते म्हणून अभ्यास होत नाही. त्याचबरोबर 1999 मध्ये अजून 2 नवीन जिल्हे निर्माण करा. 33 जिल्हे झाले होते. त्यानंतर 99 मध्ये पुन्हा निवडणुकांच्या आधी 2 नवीन जिल्हे निर्माण झाले. एका जिल्ह्याला नाव दिलं हिंगोली आणि 35वा जिल्हा झाला तो म्हणजे गोंदिया. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा बघितला. जिल्ह्यांची संख्या होती 35. पण पुन्हा एकदा 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्यातून काही भाग वेगळा काढला गेला आणि त्या भागात पालघर नावाचा जिल्हा निर्माण करण्यात आला आणि पालघर हा महाराष्ट्रातला कितवा जिल्हा ठरला? 36वा. तर अशा प्रकारचा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे पालघर जिल्हा. अशा प्रकारचं महाराष्ट्रात आधी जिल्हे होते. प्रश्न विचारलेला आहे स्थापनेवेळी, तेव्हा होते 26 आणि आता सध्या किती जिल्हे आहे? 36 जिल्हे आहे. तर आपला हा महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आणि राज्याचा घटनात्मक प्रमुख किंवा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कोण काम करेल? राज्यपाल काम करेल. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हा राज्यपाल म्हणून आलेले होते श्री प्रकाश. नाव लक्षात असू द्या, राज्यपाल आहे श्री प्रकाश. मग माझा आता प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान विद्यमान म्हणजे सध्या असणारे राज्यपाल कोण आहे? तर द्यायचं आहे, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण? पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखले जाते? व्यवस्थित लक्षात असू द्या, प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे. जेव्हा राज्यघटनेचे शिल्पकार विचारले जातात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असतं. प्रश्न विचारलेला आहे यांनी, महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखले जाते? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे शिल्पकार आहे यशवंतरावजी चव्हाण. जी MIDC असेल किंवा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ऑथॉरिटीज असतील, यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पक आणि नेतृत्वातून उभ्या राहिल्या आणि खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र घडला. म्हणून महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? यशवंतरावजी चव्हाण. उगाच आपला नेहमीचा शिरस्ता राज्यघटनेचे शिल्पकार सगळ्यांना माहित आहे, पण प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राचे शिल्पकार. तर अशा प्रकारचे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सोहळा. तर
स्थापनेचा सोहळा कुणाच्या हस्ते पार पडला? अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग महाराष्ट्र राज्य 1960 रोजी स्थापन झालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मंगल कलश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिला आणि अशा प्रकारचा हा स्थापनेचा सोहळा. पुढे प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी किती प्रशासकीय विभाग? फार महत्वाचा आहे. स्थापनेच्या वेळी किती प्रशासकीय विभाग होते? वाचायला फार शांत आणि स्थिर डोकं लागतं आणि जर प्रश्न व्यवस्थित वाचला गेला तरच त्या उत्तराची अॅक्युरसी वाढत असते. अन्यथा सिली मिस्टेक होऊन आपणच खड्ड्यात जाऊ शकतो. तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी जे प्रशासकीय विभाग शासन करण्यासाठी प्रशासकीय विभाग आहे, एक प्रशासकीय विभाग होता, हा आहे याला म्हटलं जायचं कोकण. तर हा प्रशासकीय विभाग होता. याचबरोबर इकडे जो महत्वाचा प्रशासकीय विभाग होता, हा प्रशासकीय विभाग होता पुणे प्रशासकीय विभाग. इकडे जो प्रशासकीय विभाग होता त्याला म्हटलं जायचं औरंगाबाद किंवा आता नाव आहे छत्रपती संभाजी. आणि हा प्रशासकीय विभाग होता नागपूर. तर किती प्रशासकीय विभाग झाले? 4. म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? 4. हे 4च प्रशासकीय विभाग होते. कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. नंतरच्या काळात मात्र पुणे विभागातून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नगर हा भाग वेगळा काढण्यात आला आणि इकडे नाशिक नावाचा प्रशासकीय विभाग स्थापन. उत्तर झालेलं आहे आपलं. पण ऍडिशनल सांगून ठेवतो, नाशिक नवीन विभाग निर्माण करा. आणि याचबरोबर नागपूर भागातले काही जिल्हे वेगळे काढण्यात आले. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या भागात एक नवीन विभाग निर्माण करण्यात आला. त्याला नाव आहे. तर आता सध्या किती विभाग आहे? सध्या 6 आहे. विचारलं काय आहे? स्थापनेच्या वेळी. स्थापनेच्या वेळी जर असणार तर ते 4च प्रशासकीय आणि 26 जिल्हे होते, बघितलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे द्विभाषिक मुंबई राज्य. फार महत्वाचा आहे. द्विभाषिक मुंबई राज्य सांगतो कोणत्या तारखेला अस्तित्वात आले? म्हणजे नुसतं साल माहित असून चालणार नाही, तारीख पण माहित. तर द्विभाषिक मुंबई राज्य म्हणजे 2 भाषांचं मुंबई राज्य. मुद्दा असा आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळ सांगत होती की विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह मराठी भाषिकांचं आमचं राज्य द्या. पण केंद्रातील त्या काळच्या नेतृत्वाचं म्हणणं होतं की मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे आणि गुजराती लोक सांगत होते मुंबई आम्हाला पाहिजे, मराठी लोक सांगत होते मुंबई आम्हाला. यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने एक आयोग स्थापन केला होता, राज्य पुनर्रचना. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फाजल अली. आणि राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली यांनी मात्र आपल्या शिफारसी दिल्या. राज्य पुनर्रचना आयोगाने सांगितलं की भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा असं फाजल अली आयोगाने. आणि या आयोगाच्या शिफारसीनुसार मग नेहरूंनी 1 नोव्हेंबर, तारीख फार महत्वाची आहे, 1 नोव्हेंबर 1956 रोजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित. पण ह्या 14 राज्यांमध्ये व्यवस्थित लक्ष द्या आणि डायग्राम कडे बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या 14 राज्यांमध्ये विदर्भ, मराठवाडा एकत्रच केला. पण मग अशा प्रकारचे एक राज्य स्थापन केलं. ते गुजराती भाषिक पण आहे आणि मराठी भाषिक पण. फक्त दुर्दैव इतकं आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव इतकं भयानक आहे की या आयोगाने काय केलं की खालचा हा महाराष्ट्राचा आदि मुंबई प्रांताचा भाग, बेळगाव, कारवार, निपाणी हा जो भाग होता तो महाराष्ट्रापासून वेगळा काढला आणि तो म्हैसूर म्हणजे आताच्या सोडला. तेव्हापासून आपला बेळगावसाठी लढा चालू आहे या तारखेपासून. पण या तारखेला राज्य जे निर्माण झालं, या तारखेला जे राज्य निर्माण झालं आपल्या लक्षात येतं की हे गुजराती भाषिक आहे आणि हे मराठी भाषिक आहे. म्हणजे राज्यामध्ये एकाच वेळी दोन्ही भाषिकांचं प्राबल्य आहे आणि म्हणून त्याला नाव होतं द्विभाषिक. पण मग राज्याचं नाव आहे मुंबई महाराष्ट्र नाही. कारण या राज्यामधलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर, आर्थिक राजधानी भारताची मुंबई
म्हणून याला नाव झालं द्विभाषिक मुंबई राज्य. आणि मग या द्विभाषिक मुंबई राज्य कधी स्थापन झालं तर 1 नोव्हेंबर 1956 अशा प्रकारचा संसदेमध्ये कायदा केला गेला आणि भारतात 1 नोव्हेंबर 1956 ला राज्य स्थापन केले द्विभाषिक राज्य. विद्यार्थी मित्र हो, लक्षात असू द्या, द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन होतं. एक तर द्विभाषिक राज्य होता 1 नोव्हेंबर 1900 आणि अशा प्रकारचा साधारणतः त्याचा सिनेरिओ होता. परत संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शेवटी नेहरूंना लक्षात आलं गुजराती आणि मराठी एकत्र राहता कामा नये आणि त्यातच मुंबई हे शहर महाराष्ट्रालाच द्यावं लागेल, कारण मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रचंड मोठं आंदोलन केला आणि मग 1 मे 1960 ला इथे अशा प्रकारचे काही जिल्हे वेगळे काढून मग महाराष्ट्र नावाचं राज्य स्थापन केलं आणि तिकडे गुजरात नावाचं. गुजरातची स्थापना सुद्धा 1 मे 1960 ला आहे. महाराष्ट्राची स्थापना सुद्धा 1 मे 1960 ला आहे. फक्त एक मुद्दा वेगळा सांगून ठेवतो, वनरक्षक किंवा कोणत्याही सरळ सेवांना विचारला जाऊ शकतो. 1 नोव्हेंबर 1956 ला जी राज्य निर्माण झाली त्यामध्ये जी नवीन राज्य निर्माण झाली या कोपऱ्यात एक केरळ नावाचं राज्य निर्माण झालं. केरळ. आणि आता केरळचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. केरळचं नाव झालेलं आहे केरळम. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, नुकतेच भारताच्या कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले आहे. तर नुकतेच भारताच्या केरळ राज्याचे नाव बदलण्यात आले आणि आता केरळला नाव दिलेले. काय नाव दिलंय? केरळम. तर केरळला नाव देण्यात आलेलं आहे केरळ. पण विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा, मग गुजरातने सांगितलं मुंबई इकडे जाते आहे तर आम्हाला नवीन शहर बांधून, म्हणून गुजरातसाठी राजधानीचं नवीन शहर बांधून दिलं गेलं आणि त्याला नाव दिलं गांधीनगर. अहमदाबादच्या उत्तरेला नवीन शहर बांधून दिलं आणि गुजरातची राजधानी झाली गांधीनगर, महाराष्ट्राची राजधानी झाली मुंबई आणि अशा प्रकारचं हे द्विभाषिक राज्य होतं. म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या तारखेला अस्तित्वात आले तर आपला पर्याय आहे 1 नोव्हेंबर 1956 साल फार महत्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ला आहे, पण 1 नोव्हेंबर 1956 ला अशा प्रकारचं द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं होतं. आणि यदा कदाचित आपल्याला प्रश्न विचारला द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कोण, लक्षात असू द्या, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते जरी गुजराती आणि मराठी एकत्र होते तरी यशवंतरावजी चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. परत महाराष्ट्र राज्याचे पण पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे पण पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण. तर अशा प्रकारचे यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार आणि यांच्या माध्यमातून राज्य निर्माण झाले. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे परत एकदा द्विभाषिक, याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, बघा आपली इतक्या चर्चा झाली आणि परत आपला प्रश्न आलेलाच आहे. द्विभाषिक राज्याचे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतरावजी चव्हाण, महाराष्ट्राचे शिल्पकार, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री. त्यानंतर मारुतीराव कन्नमवार दुसरे मुख्यमंत्री आहे आणि वसंतराव नाईक तिसरे मुख्यमंत्री. मोरारजी देसाई आधीच मुख्यमंत्री होते 52 ते 55 पर्यंत. मोरारजी देसाई मुंबई राज्याचे मुख्यमंत्री. जाऊ, तो आपला सध्याचा संदर्भ नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या दोन प्रमुख भाषा बोलणाऱ्या प्रदेशांचा, फार महत्वाचे आहे, खालीलपैकी कोणत्या दोन भाषा बोलणाऱ्या प्रदेशांचा समावेश. तर आपण बघितलं की द्विभाषिक मुंबई राज्य, हे द्विभाषिक मुंबई राज्य अशा प्रकारचं होतं ज्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात दोघांचा समावेश होता. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि गुजरातमध्ये बोलली जाणारी गुजराती. आपला ऑप्शन कोणता आहे? मराठी आणि गुजराती. तर द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये मराठी आणि गुजराती या दोन प्रमुख भाषा बोलणाऱ्या प्रदेशांचा होता. तर अशा प्रकारचा हा द्विभाषिक मुंबई राज्य आणि प्रश्न. पुढे पुढचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? त्यावेळा पुढे आपण चर्चा केलेलीच आहे.
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? त्यांच्या शिफारसीनुसार द्विभाषिक राज्याची संकल्पना मांडली गेली. तर आपण बघितलं की 1953 साली एक राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष होते फाझल अली. फाझल अली. तर द्विभाषिक मुंबई राज्याचे राज्याची संकल्पना मांडली गेली, ज्या आयोगाने तो राज्य पुनर्रचना आयोग, त्याचे अध्यक्ष होते फाझल अली. हे लक्षात असू द्या. 1953 साली स्थापन झालेल्या स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन किंवा ज्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हटला जातो, अध्यक्ष होते फाझल अली आणि 2 सदस्य होते. कदाचित विचारले, आपल्याला माहित असावे. 2 सदस्य होते. एक होते हृदयनाथ कुंझरू आणि दुसरे होते के एम पन्नीकर. तर हृदयनाथ कुंझरू आणि के एम पन्नीकर हे द्विभाषिक राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य होते. तर अशा प्रकारचे सदस्य आणि अध्यक्ष वल्लभभाई पटेल यांचा तिथे काही रोल नव्हता. तर राज्य पुनर्रचना आयोग सांग. कधी कधी आपली फसवणूक केली जाते. एक आयोग आपल्याला विचारला जातो, पेशावर प्रांत रचना आयोग. या समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी स्थापन केलेला आयोग होता पेशावर प्रांत रचना आयोग. हा आयोग वेगळा आहे आणि हा आयोग वेगळा आहे. पेशावर प्रांत रचना आयोग 1948 ला होता. त्याचे अध्यक्ष होते एस के धर. दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून एकाच वेळेस सांग. एस के धर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस के धर पेशावर प्रांत रचना आयोग आहे. आणि 1953 ला मात्र इकडे राज्य पुनर्रचना आयोग आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? फाझल अली. 3 नंबर. तर अशा प्रकारचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासाच्या माध्यमातून त्यानंतर परत महत्वाचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीवेळी कोणत्या कराराचा आधार घेण्यात आला? कराराचा आधार आहे. फार महत्वाचे मुद्दे आहे, लक्षात असू. पीवायक्यू सिरीज मधून आपल्याला बरेच काही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. कमेंट बॉक्स मध्ये सूचना टाकत चला आणि दोन मिनिटं. ओके. तर आपला मुद्दा आहे, द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीवेळी कोणत्या कराराचा आधार घेण्यात आला होता? तर राज्य निर्माण होताना हा विदर्भाचा भाग आहे, हा मराठवाड्याचा भाग. मराठवाडा एका पायावर महाराष्ट्रात यायला तयार होता. जर महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होत असेल तर आम्ही तयार आहोत. त्यामुळे मराठवाडा तयार होता. पण विदर्भ सांगत होता की ह्या काळात जे मध्य प्रांताने वऱ्हाड नावाचं राज्य आहे, त्याची राजधानी आहे नागपूर. आणि आम्ही जर महाराष्ट्रात आलो तर आम्हाला राजधानीचा दर्जा गमवावा लागेल. कारण महाराष्ट्रात किंवा मुंबई राज्यात मुंबई सारखं. म्हणून मग 1953 मध्ये नागपूर या ठिकाणी एक करार करण्यात आला, त्याला म्हटलं गेलं नागपूर करार. आणि हा नागपूर करार केला गेला. यानुसार विधिमंडळाचं एक अधिवेशन नागपूरला होणार. नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला जाणार. विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा केली जाणार. भरपूर कमिटमेंट महाराष्ट्रवादी आणि विदर्भवादी यांच्यामध्ये झाल्या आणि हा जो करार झाला 1953 ला नागपूर. तर मुंबई राज्याच्या निर्मितीच्या वेळेस कोणत्या कराराचा आधार घेण्यात आला? तर नागपूर करार आहे, लक्षात असू द्या. शेवटचा एक प्रश्न विद्यार्थी मित्र आपण बघणार आहोत. द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य कधी निर्माण झाली? मग थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट किंवा ज्याला मुंबई राज्य पुनर्रचना कायदा म्हटलं जातं. आणि या मुंबई राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात नावाची राज्य. तर अशा प्रकारचं महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य 1 मे 1960 रोजी निर्माण झाली. म्हणून महाराष्ट्र दिन असतो, तोच गुजरात दिन असतो. फक्त कमेंट बॉक्स मध्ये मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता ज्या राज्याचं नाव चेंज झालं ते म्हणजे केरळ नावाचं राज्य. माझा प्रश्न आहे, केरळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? चालू घडामोडीमध्ये विचारलं जाऊ शकतं. केरळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर अशाच वेगवेगळ्या पीवायक्यू किंवा अतिसंभाव्य प्रश्न
आणि त्यांच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करत राहूया. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा. असा छान अभ्यास करत राहा, जोडलेले राहा आणि पुढे जात राहा. थँक्यू एव्हरीबडी. गुड बाय.